नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली रुग्णालयामध्ये काल दुर्दैवी गरोदर महिलेचा आपल्या बाळासह मृत्यू झालेला आहे. सोनम डोंगरे यांचा मृत्यू झालेला आहे, तर दुसऱ्या ज्या महिला आहेत रिचा मिश्रा यांची स्थिती अत्यंत नाजूक असून त्या व्हेंटिलेटरवरती आहेत. आपल्यावर या ठिकाणी सोनम डोंगरे यांचे पती आहेत करण डोंगरे, आपण त्यांच्याशी बोलूया. कशा पद्धतीने उपचार झाले होते, काय आपला आरोप आहे? त्यांनी एकच्या सुमारास एक इंजेक्शन दिलं होतं माझ्या वाईफला. इंजेक्शन दिल्या दिल्या माझी वाईफ जागेवरती बेशुद्ध पडली आणि त्यांनी आम्हाला फक्त बाहेर सांगितले की तुमची वाईफ बेशुद्ध पडली. तर आम्ही शहरभर आतमध्ये येण्याचा पूर्ण प्रयत्न करत होतो, पण त्यांनी आम्हाला अजिबात आतमध्ये सोडलं नाही. बोलले की नॉर्मल याच्यामध्ये म्हणजे होत असतं असं एका दोन पेशंटला, तर हे नॉर्मल आहे, काही तुम्ही काळजी करायचं टेन्शन नाही असे त्यांनी बोलले. आणि जवळजवळ 3 तास माझ्या वाईफला त्यांनी आतमध्ये काही केलं, मला काहीच खबर नाही करू दिली. त्यांनी मला आतमध्ये सोडलं नाही अजिबात, किंवा मला काहीच कुठल्याच प्रकारे त्यांनी हे नाही केलं. मी त्यांना वारंवार बोलत होतो की मी इकडनं मी हलवतो माझ्या वाईफला, मी दुसऱ्या दवाखान्यामध्ये घेऊन जातो, पण त्यांनी मला अजिबात रिस्पॉन्स दिला नाही. उडवडूचे उत्तरे दिली आणि मला आतमध्ये नातेवाईकांना मला दोघांना पण आतमध्ये येऊ दिलं नाही. त्याच्यामध्ये आता तुम्ही पार्थिव ताब्यात घेतलेलं नाहीये, काय तुमची मागणी आहे? माझा या एनएमसी वर अजिबात भरोसा नाहीये. मला माझं पार्थिव माझ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करणार आहे मी, कारण की त्यामध्ये मला सगळं समजेल पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट एक्झॅक्टली काय आहे. कारण की हे लोक फक्त त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी इथं काय पण रिपोर्ट देणार आहेत मला, कारण की एनएमसी मला अजिबात भरोसा नाहीये. कितवा महिना होता तुम्ही ऍडमिट केलं होतं आपल्या पत्नीला? त्यांना 8वा महिना चालू होता. दुसऱ्या महिला आहेत त्या अत्यंत सिरियस आहेत, प्रकृती त्यांची नाजूक आहेत. रिचा मिश्रा, काय म्हणाल, म्हणजे कशा पद्धतीने सगळं चाललेलं आहे? रिचा मिश्रा यांचे मिस्टर यांचं सकाळीच आमचं बोलणं झालेलं आहे. त्यांची प्रकृती आता सध्या चिंताजनकच आहे. त्यांना 12 वाजेपर्यंत होश येईल असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि डॉक्टरांकडे त्यांना सांगितलं की बाळ सुरक्षित आहे. पण याच्या पुढे आता काय घडेल हे सांगता येणार नाहीये, कारण कालच मी बघतो इथे आलो असता डॉक्टरांनी तासभर सोनमला आतमध्येच ठेवलं. काय ट्रीटमेंट केलं हे आम्हाला काही सांगता येणार नाहीये. आणि जर हे डॉक्टर सामान्य नागरिकांना जर व्यवस्थित ट्रीट करत नसतील, हे व्हीआयपी जर माणसांना जर ट्रीटमेंट व्यवस्थित मिळत असेल, तर मी सरकारला, माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांना मी म्हणजे जसं आधार कार्ड तुम्ही सामान्य नागरिकांना दिले, तसं व्हीआयपी पास ही सामान्य नागरिकांना देण्यात यावा, की त्याला व्यवस्थित या पालिकेच्या रुग्णालयात उपचार मिळतील. कारण की सामान्य नागरिकांना इथे उपचार मिळणं शक्य नाहीये. यांनी एकतर सांगावं की हे सर्दी खोकल्याचं ठिकाण आहे, इथं मोठे काही सर्जरी होणार नाही. आणि ज्या रुग्णालयातून ऐरोली मधनं ती महिला आली, जी आमची भगिनी, जिजामाता बाल रुग्णालय, त्या जिजामातेच्या रुग्णालयातून एका महिलेचा मृत्यू होतोय या डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे. मी तर एवढं म्हणेल, या डॉक्टरांवर डबल मर्डर केसची झाली पाहिजेत, कारण की बाळ आणि आई हे दोन्ही वारलेले आहेत. मी एवढंच प्रशासनाला विनंती करतो की त्याने योग्य ती कारवाई करावी. नवी मुंबई महानगरपालिकेने 5 स्टार हॉटेल सारख्या हॉस्पिटलच्या बिल्डिंग उभा केलेल्या आहेत, मात्र आतली यंत्रणा सगळी पोकळ आहे. खूप खूप पोकळ आहे, काहीच नाही आतमध्ये. नाही व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट भेटत नाही, औषध गोळ्या वेळेवर भेटतात. मला 2-3 गोळ्या त्यांनी बाहेर आणायला सांगितल्या, तिथे अवेलेबलच नव्हत्या हॉस्पिटलमध्ये. नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबईचं नाव मोठं पण लक्षण खोटं, अशा पद्धतीचा आहे तो आरोप त्या नातेवाईकांकडून केला जातो. त्यामुळे ज्या डोंगरे यांचा मृत्यू झालेला आहे, सोनम डोंगरे यांचा, त्यांचं पार्थिव सुद्धा अजूनही त्यांच्या परिवाराने ताब्यात घेतलेलं नाहीये आणि त्यांचं पोस्टमॉर्टम महानगरपालिकेच्या रुग्णालयात न करता एका चांगल्या खाजगी रुग्णालयामध्ये करावं, जेणेकरून मृत्यूचं खरं कारण समोर येईल, अशा प्रकारची मागणी त्यांनी आता केलेली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता महानगरपालिकेच्या माध्यमातून 5 जणांची कमिटी स्थापन करण्यात आली असून चौकशी करण्यात येणार आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई.